पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। श्रीवर्धनमध्ये 35 लाखाच्या चरससह 63 वर्षाचा वयोवृद्ध तस्कर जेरबंद। रायगड जिल्ह्यातून एक अतिशय आणि मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे। श्रीवर्धन पोलिसांनी अंमली पदार्थ तस्कराविरोधात मोठी मोहीम उघडत तब्बल 34,98,000 रुपये किमतीचा चरस जप्त केलेला आहे। कोंडविल स्मशानभूमीजवळ रचलेल्या विशेष सापळ्यात 63 वर्षाचा वृद्ध तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे। श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट वाहतूक करणारे चालक चरस आणि गांजाची नशा करून वाहने चालवत असल्याने परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले होते। यावर श्रीवर्धन पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडलेले आहे। 28 जुलै 2026 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शेखाडी येथील सादकी इब्राहिम शेख दरे वय 63 वर्ष हा इसम चरस विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोंडिवली स्मशानभूमीजवळ सापळा रचला। संशयित आरोपी साकी शेख दरे हा आपल्या MS06 CD 6700 क्रमांकाच्या दुचाकीवर येत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। दुचाकीच्या डिक्कीची झडती घेतली असता पोलिसांना 10,73,000 रुपये किमतीचा 2 किलो 146 ग्राम चरस सापडला। त्यानंतर पोलीस कोठडीत झालेल्या कडक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने शेकडी येथील आपल्या एका बंद फायबर बोटीत लपवून ठेवलेल्या आणखीन 24,25,000 रुपये किमतीचा 4 किलो 850 ग्राम चरस पोलिसांच्या हवाली केला। थोडक्यात मुद्देमाल आणि कारवाई: एकूण जप्त चरस 6.996 किलोग्राम, किंमत 34,98,000। इतर जप्ती: एक जुनी मोटरसायकल व एक मोबाईल। एकूण जप्त मुद्देमाल सुमारे 35 लाखाहून अधिक। कायदेशीर कारवाई: NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल। पोलीस कोठडी: न्यायालयाने आरोपीला 22 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तपास अधिकारी: पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप राठोड पुढील तपास करीत आहेत। निलेश बुहडसह मनाली करण, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, श्रीवर्धन।